कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेच्या क्रीडा प्रशालेमध्ये उंदरांचा सुळसुळाट सुरू आहे आणि याचा फटका आहे ते विद्यार्थ्यांना बसताना पाहायला मिळते. स्पोर्टमधल्या विद्यार्थ्यांना आहेत त्यांचे पाय कुरतडले आहेत, अंगठ्यांना हातांना आहे ते उंदराने इजा केलेले. बाळ, तुझ्या बाबतीत काय घडले? उंदीर चावला. हां, कुठं चावला तुला? पायाला. हां, कधी चावला? हे रात्री चावला, दिवसात? हां, किती आतमध्ये उंदीर आहेत? काय माहिती. हां, दिसत आहेत तुम्हाला उंदीर सगळीकडे फिरताले? हां, मग तुम्ही सांगितलं होतं सरांना की बाबा उंदीर आहे ते सगळं, मग काय उपाययोजना करतायत का ते? करतात. हां, सापळा ठेवलेला हां. आम्ही त्यात तरी पण चावलं? हा. कितव्यांदा हा प्रकार घडलाय? तुला पण चावलंय? कुठं चावलंय? टाचून. हां, कधी चावलं तुला? सकाळचं का रात्रीचा? रात्री. हां, काय भीती वाटते मग आता? थोडी वाटते. हां, तुझ्या पण बाबतीत घडले? हां, तू कुठल्या गावावरून आले? गडिंग. काय झालं तुझ्या पायाला? उंदीर चावला. कुठं चावला? हां, हां. मग शिक्षकांना सांगितलं होतंस तू? डॉक्टर येऊन गेले? काय म्हटले डॉक्टर? गोळ्या दिल्या. कितव्यांदा झाल्या हा तुझ्या बाबतीत? पहिल्यांदा. तुला पण उंदीर चावलं? होय, वर्षातून 3 वेळा मला उंदरी चावलंय. तिसऱ्यांदा हा प्रकार घडला? तिसऱ्यांदा हा प्रकार घडलेला आहे. हां. मग इथं सरांना सांगितलं होतं, सर काय म्हणतात? सरांना सांगितल्यावरती मला घरी लावून दिलं. मी रेबीजचं इंजेक्शन घेतलं. दुसऱ्यांदा चावल्यावरती टीटीचं इंजेक्शन घेतलं. आता हे तिसऱ्यांदा चावले. हां, भीती वाटते या सगळ्या प्रकरणानंतर इथं राहायची? होय, भीती वाटते. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर सगळ्यांना, या विद्यार्थ्यांना इथं भीतीचं वातावरण असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे हे सगळे विद्यार्थी घाबरल्याचं पाहायला मिळते. काही पालकसुद्धा आता या विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत आणि एकूणच या सगळ्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे ते आपल्याला दिसून येते. घाणीचं साम्राज्य सगळे या सगळ्या परिसरामध्ये आहे ते आपल्याला दिसून येते आणि त्याचा फटका या विद्यार्थ्यांना आहे ते बसताना पाहायला मिळते. मॅडम, तुम्ही कुठल्या गावावरून आलाय? मुलगी तुमची इथे आहे शाळेला? केरल्यात आलो. हां, काय सांगितलं होतं शाळेने? काय निरोप दिला तुम्हाला? शाळेनं नाही, मुलगीनंच फोन करून सांगितलेला की उंदीर चावलाय आणि न्यायला या म्हणून. काही विद्यार्थ्यांना तीनदा तिसऱ्यांदा हा प्रकार आहे ते झालं. होय, भीती वाटते. आता मुली तर वाटतेच सुरक्षित की. वाटते. होय, नंतर पोरीना बाकीचं काहीतरी प्रॉब्लेम व्हायला नको ना. हां. म्हणून आता ते काल फोन केलाय तर न्यायला आलोय. आता पोरगीला घेऊन निघालोय. परत तिकडे पाठवणार आहे की काय करणार आहे तुम्ही? काय तुमच्या डोक्यात आता? आता बघूया काय ते उंदरांचं कमी झालं की मग पाठवणार. नक्कीच एकूण ह्या सगळ्या परिसरामध्ये पाहायला गेलं तर घाणीचं साम्राज्य आहे ते दिसून येते. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सुद्धा आता घाबरलेल्या आहेत त्या आपल्या अवस्थेत दिसून येत आहेत आणि एकूणच ह्या सगळ्या घटनेनंतर आहे ते आता प्रशासन काय याची दखल घेणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र पाहायला गेलं तर 5 ते 6 विद्यार्थिनींना अशा पद्धतीने आहे ते उंदीर चावलेले आहेत. त्यांची पायाची बोटं आहे ते टाच कुरतडलेले आहे. हातांना सुद्धा आहे ते उंदरांनी चावा घेतलेला आहे आणि त्यामुळे हे सगळे विद्यार्थी आहेत ते सगळ्या भीतीच्या छायेखाली असल्याचं आपल्याला दिसून येते आणि एकूणच या घटनेनंतर आता या शाळा व्यवस्थापन समितीने किंवा शाळा प्रशासनाने नेमकं काय भूमिका घेतली ती सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. खरं तर विद्यार्थिनींनी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काय पुढची भूमिका घेतली? आता आम्ही काय केलेलं आहे, त्या औषधं जी असतात उंदरासाठी ते औषधं वगैरे ठेवलेली आहेत. त्यासाठी ट्रॅप जो आहे तो ट्रॅप ठेवलेला आहे. ह्या गोष्टीची दक्षता आम्ही घेतोय आणि त्याच्यातनंही एखाद्या विद्यार्थीला चावलेलं आहे. सकाळी डॉक्टरांना बोलवलेलं होतं, डॉक्टर आले होते, डॉक्टरांनी औषध वगैरे सांगितलेलं आहे. काही विद्यार्थ्यांना ते इंजेक्शन सजेस्ट केलेलं आहे, तर ते इंजेक्शन घ्यायला सुद्धा मुलांना पाठवलेलं आहे. खरं तर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च या शाळेवरती केला जातोय. असं असताना इथं विद्यार्थी असुरक्षित वातावरणामध्ये का जगतायत? कोट्यावधीचा निधी आहे, पण असुरक्षित वातावरण जर म्हटलं तर आमच्याकडनं आम्ही प्रशासनाच्या वतीनं दक्षता घेतोच आहे. सगळ्या दक्षता घेतोय जेणेकरून काही गोष्टी होऊ नये. त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत असतील, त्यांच्या भोजनाच्या बाबतीत असेल. सर, ह्या घटनेला जबाबदार कोण आहे? आता जबाबदार कसं, आता जबाबदारी जर म्हटलं तर कोण जबाबदार? आता आमचं तर लक्ष तिथं आहे. इथं उंदीर झालेले आहेत, मान्य आहे, पण त्याच्यासाठी तिथून तुम्ही विद्यार्थ्यांना दुसरीकडे शिफ्ट करायला पाहिजे होतं. तिथल्या रेक्टरांच्या याच्यावरती नजर पाहिजे होती. दुसरीकडे शिफ्ट करायला आपल्याकडं ह्या 2च वसतिगृह, मुलींचे 2च रूम आहेत. प्रशासनाला झेडपीच्या कळवलं या संदर्भात? आम्ही वारंवार सांगतच असतो ह्या गोष्टी. त्यांच्याकडून काय बेदखलपणा? नाही, तसंही नाही. प्रशासन सुद्धा आमची दखल घेतं. वारंवार ह्या गोष्टीचं प्रशासनाचंही लक्ष असतं. ह्या गोष्टी ज्या आहेत ती वारंवार आमच्या चालूच असतात. म्हणजे प्रशासन सुद्धा याच्याकडे लक्ष देत. आतापर्यंत किती उंदर पकडला तुम्ही? पकडले आता आकडा मी नाही सांगू शकत, पण तिथं ट्रॅप लावलेलाच आहे. ते आमच्या रेक्टर आहेत, रेक्टरांना सुद्धा ह्या गोष्टी माहिती आहेत सगळ्या. पण किती पकडलं उंदीर साधारण? तुम्ही ट्रॅप लावला याचा अर्थ काहीतरी रेकॉर्ड असेल तुमचं?
ती संख्या मला नाही सांगते, आमच्या रेक्टरना माहिती आहेत ते आहेत. ती संख्यासुद्धा पकडलेले मागं पाहिलेले होते मी. मला वाटतं एकदा का तरी ट्रॅप लावला की एका ट्रॅपमध्ये मला वाटतं मी मागं पाहिलं होतं त्यावेळेला 8-9 उंदीर त्याच्यामध्ये होते. तुमचं नाव कसं आणि तुम्ही इथलं कुठलं? मी या शाळेचा मुख्याध्यापक देवकर. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रशासनसुद्धा कबूल करते की या ठिकाणी आहे ती उंदरांचा सुसुळाट आहे. यापूर्वीसुद्धा उंदीर पकडण्याचा आम्ही प्रयत्न केला, अनेक वेळा उंदीर सापडलेले आहेत. मात्र एकूणच असं असतानासुद्धा विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी उभा ठाकताना दिसून येते. उंदरांचा सुसुळाटमुळे अनेक विद्यार्थ्यांना उंदरांनी चावा घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा आरोग्याचा प्रश्न आहे तो निर्माण झाला आहे आणि याला जबाबदार कोण अशा पद्धतीचा सवाल या निमित्तानं आता उपस्थित होताना दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलचा, ज्ञानेश्वर साळुके, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर.